नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी जळगावमधली आहे। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे विविध कारनामे आता समोर येऊ लागले आहेत। कोविड रुग्णालयातून 8 दिवस बेपत्ता असलेल्या कोरोना बाधित वृद्ध महिलेचा मृतदेह कोविड रुग्णालयातल्या बाथरूममध्ये आढळून आल्यानं रुग्णालयातील सावळा गोंधळ पुढे आलेला होता। कोविड रुग्णालयातील हलगर्जीपणाला या घटनेला जबाबदार धरत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांच्यासह एकूण 5 जणांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता ही घटना ताजी असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलाय। कोविड संशयित रुग्णांच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये पॉझिटिव्ह वृद्ध रुग्णाचा मृतदेह 5 तास पडून असल्याचं नवीन धक्कादायक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये चाललंय काय? रुग्णांच्या आरोग्याची या सगळ्या यंत्रणेला काळजी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। राजेश भागवत जळगाववरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजेश, काय सांगशील? वारंवार अशा प्रकारच्या घटना आहेत या उघडकीला येताना दिसत आहेत। जळगाव शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयाचं भोंगळ कारभाराचे विविध कारनामे आता समोर येऊ लागलेले आहेत। कोविड रुग्णालयातून 8 दिवसापूर्वी बेपत्ता असलेली महिला मृत अवस्थेत सापडली। ही घटना ताजी असतानाच कोरोना संशयितांच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एक पेशंटची डेड बॉडी म्हणजे संशयिताची डेड बॉडी तिथे 5 तास पडून होती। इथल्या स्थानिक म्हणजे कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन ती बॉडी हलवायचाही प्रयत्न केला नाही। धक्कादायक बातमी म्हणजे 5 तास पडून असतानाही इतर पेशंटला मनामध्ये भीती निर्माण होत होती। कोविड रुग्णालयाच्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण असा आता सवाल उठू लागलेला आहे। या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या समस्या पेशंटला सामोरे जावे लागत आहेत। त्यात त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही, त्यांची शुश्रूषा वेळेवर होत नाही, वॉर्डांची स्वच्छता होत नाही। असे प्रकार समोर येत असतानाच ही मृतदेह तिथे आढळून आल्याने जळगावकरांच्या मनामध्ये मात्र आता भीती निर्माण झालेली आहे। अगदी खरंच, आणि आता ही यंत्रणा सुधारणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद राजेश, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर बीडमधली एक महत्त्वाची बातमी आहे, कारण बीडमध्ये कोरोना निगेटिव्ह अहवालाचा जल्लोष करणं डॉक्टरांसह खासगी हॉस्पिटलला चांगलंच महागात पडलंय। माजलगाव इथल्या देशपांडे रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या एका वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला। त्यामुळे सदर रुग्णाच्या संपर्कातील आलेल्यांचे स्वॅब तपासण्यात आले। त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयासमोर ढोल वाजवून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळेला बेभान नाचणाऱ्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। त्यामुळे या प्रकरणी माजलगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे, आणि या जल्लोषामुळे डॉक्टर आणि इतर जणांना हे सगळं महागात पडलेलं देशपांडे हॉस्पिटलमधला हा सगळा प्रकार आहे। देशपांडे हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट घेण्यात आले, मात्र हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हा जल्लोष केलेला आपल्याला पाहायला मिळाला। एखादी मिरवणूक काढावी तसा ढोल ताशांच्या गजरामध्ये हा जल्लोष करण्यात आला, फटाके फोडण्यात आले, आणि हेच सगळं या हॉस्पिटलला आणि डॉक्टरांना महागात पडलेलं आहे। बघूया एकदा नेमकं काय केलाय जल्लोष त्यांनी। त्यानंतर दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी येते, कारण 54 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान पूर्ण वेतनाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश कामगार आणि मालकांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। वेतन संबंधित वाद मिटवण्यासाठी खासगी संस्था आणि कामगार एकत्र चर्चा करून निर्णय घ्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। राज्य सरकारांनी अशा सेटलमेंट सुलभ करण्यासाठी पुढाकार घ्यावा। सेटलमेंटची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्यांनी पुढे यावं। कामगार आयुक्तांसोबत अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत। जे कामगार काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना मजुरी संदर्भात वाद न घालता आणि न जुमानता
काम करण्याची परवानगी देण्यात यावी। कोर्टाच्या आदेशानुसार सेटलमेंट करण्यासाठी केंद्र राज्य सरकारनं कामगार संघटनांसोबत बसावं, चर्चा करावी। गेल्या आठवड्यामध्ये जुलैपर्यंत मालकांवर सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये, तुटक याचिकांचा विचार केला जाऊ शकत नाही असं सुद्धा म्हटलेलं होतं आणि 4 आठवड्यामध्ये अतिरिक्त प्रमाणपत्र केंद्र सरकारनं दाखल करावं। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुढची सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील या सगळ्या कोर्टाच्या आदेशाबद्दल? महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट सूचना काढली होती आणि आदेश दिला होता की ज्या 54 दिवसाचा लॉकडाऊन झाला होता त्या दरम्यान कुठल्याही कंपनीमध्ये काम झालं असेल किंवा नसेल त्यावेळेस कुठल्याही कामगारांचा पगार कापला जाऊ नये किंवा कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाऊ नये। या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणी गेली आणि त्याचा अंतिम निर्णय आज आलेला आहे। 54 दिवसाच्या या लॉकडाऊन दरम्यान पूर्ण वेतनाबाबत जो आदेश दिला होता त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की कामगारांनी मालकांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। वेतनासंबंधित जेवढेही वाद आहे त्यासाठी खाजगी संस्था आणि कामगारांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे। राज्य सरकारांनी या सगळ्या सेटलमेंटचे कशा सुलभ करता येईल यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। सोबत सेटलमेंटची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्यांनी पुढाकार यावा, पुढे यावं। कामगार आयुक्तासमोर हा संपूर्ण अहवाल सादर करायचा आहे असा राज्य सरकारांना आदेश दिला आहे। जे कामगार काम करण्यास इच्छुक आहे त्यांना काम करू द्यावं, त्यांच्या मजुरी संदर्भात कुठलाही वाद घालू नये असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। कोर्टाच्या आदेशानुसार जे सेटलमेंट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कामगार संघटनांसोबत बसून कुठेतरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीने जुलैमध्ये मालकांवर सक्तीची कारवाई करावी, जे पगार देणार नाही अशा प्रकारच्या ही सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्या संदर्भात निर्णय घेऊ नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे। सोबतच त्याच्या तुटक याचिका वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात एकत्रितपणे विचार केला गेलेला आहे। त्यामुळे असा तुटक याचिका विचारला केला जाऊ शकत नाही आणि सोबतच आगामी 4 आठवड्यामध्ये अतिरिक्त प्रतिज्ञापत्रामध्ये शपथपत्र केंद्र सरकारला दाखल करायचं आहे की काय कारवाई केली, कशा पद्धतीनं या कामगारांचा आणि कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न निकाली काढण्यात आलेला आहे। यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या संदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे। पुन्हा एकदा अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण आणि सविस्तर माहितीबद्दल।